आता आपण काय करू, या पाठाचा स्वाध्याय बघूयात. बघा, ठीक आहे, चला सुरू करूया. बघा, डी डी काय म्हणते, लिटल टूल्स बिग हेल्प. लिटल म्हणजे लहान, टूल्स म्हणजे साहित्य. जसं हा पेन आहे, छोटासा पेन आहे, पण याची मदत कशी आहे, खूप मोठी आपल्या आयुष्यात आहे ना. बघा, कॉटन अँड अँटीसेप्टिक लिक्विड. कॉटन म्हणजे कापूस आणि अँटीसेप्टिक लिक्विड म्हणजे जखम स्वच्छ करण्यासाठीचं हे, जसे की डेटॉल असते. टू क्लीन वुंड्स. क्लीन म्हणजे स्वच्छ, काय वुंड्स म्हणजे जखमा. लक्षात. पुढं बघा, ऑइंटमेंट. ऑइंटमेंट म्हणजे मलम असतो. टू क्युअर हील वुंड्स म्हणजे जखम कोरडी करण्यासाठी किंवा नीट करण्यासाठी. ठीक आहे. बँडेज. बघा, ही आहे बँडेज. बँडेज पट्टी कशासाठी असते, टू कव्हर कट्स म्हणजे छोटंसं कापलेलं आहे त्याला झाकायसाठी, किंवा स्मॉल वुंड्स लहान जखम झाकायसाठी. हां. थर्मोमीटर. थर्मोमीटर कशासाठी वापरतात, हे बघा, हे ते टू चेक आवर बॉडी टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे तापमान. शरीराचं तापमान माहीत करण्यासाठी आपण काय वापरतो, थर्मोमीटर. ई लिसन अँड रिपीट. लिसन अँड रिपीट, ऐका आणि परत म्हणा. रेज्ड म्हणा, रेज्ड. पिक्ड, पिक्ड. स्पेशल, स्पेशल. इंजर्ड, इंजर्ड. वुंड्स, वुंड्स. आता पुढं एफ, लुक ॲट द पिक्चर्स म्हणजे या चित्रांकडे बघा. अँड कम्प्लीट द फॉलोइंग आणि खालचे जे वाक्य आहेत ते पूर्ण करा. बघा, आता आधी आपण या ब्रॅकेटमधले वर्ड्स बघूयात. वॉटर, वॉटर म्हणजे पाणी. हँड्स म्हणजे हात. फ्रूट्स म्हणजे फळं. ब्रश, ब्रश माहिती आहे, ज्यानं आपण दात क्लीन करतो. व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला. नाईट म्हणजे रात्र. ठीक आहे. आता हे आपल्या जो 1 2 3 4 5 6 आहेत आणि वाक्य 5 येतं, एक कोणतं तरी राहील. ठीक आहे. बघा, वॉशिंग आवर डॅश डॅश कीप्स अस क्लीन अँड सेफ फ्रॉम जम्स. वॉशिंग आवर, आता काय धुतल्यानं आपण क्लीन राहतो आणि जंतू आपल्याजवळ येत नाहीत, तर हँड्स. बघा हे इथे आपण लिहूयात, हँड्स. वॉशिंग आवर हँड्स. दुसरं, इटिंग फ्रेश. फ्रेश काय, तर इटिंग फ्रेश डॅश डॅश अँड डॅश डॅश मेक्स आवर बॉडी स्ट्रॉंग. इटिंग फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. काय खायचं आपल्याला, बघा, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. लक्षात. म्हणजे फळं आणि भाजीपाला खाल्ल्यानं आपली बॉडी कशी राहते, स्ट्रॉंग. ड्रिंकिंग इनफ वॉटर. बघा, वॉटर म्हणजे पाणी. ड्रिंकिंग म्हणजे पिणे, पुरेसं पाणी पिल्यानं हेल्प्स अस टू स्टे हेल्दी. आपल्याला म्हणजे बिमार न होण्यासाठी, हेल्दी म्हणजे कसं, तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते. वी शूड डॅश डॅश आवर टीथ ट्वाईस अ डे. आपण टीथला दोनदा, ट्वाईस म्हणजे दोनदा, काय करावं लागेल, ब्रश. बघा, ब्रश. वी शूड ब्रश आवर टीथ ट्वाईस अ डे. स्लीपिंग वेल ॲट डॅश डॅश गिव्स आवर बॉडी प्रॉपर रेस्ट. आता स्लीपिंग वेल कधी झोपायचं, नाईट म्हणजे रात्री व्यवस्थित झोप जर झाली तर आपल्या बॉडीला काय होते, प्रॉपर रेस्ट म्हणजे व्यवस्थित आराम भेटतो. मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स वी नीड टू कीप आवर सेल्स क्लीन. आता आपल्याला क्लीन राहण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात, इथं आपण बघूयात. आपल्याला लागते सोप, है ना, आंघोळीसाठी. त्यानंतर वॉटर म्हणजे पाणी. त्यानंतर अजून काय, ब्रश, है ना. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात. आणखी काय सांगता येईल, क्लोथ्स, कपडे, है ना. कपडे वापरल्याने काय होते, आपलं शरीर स्वच्छ राहते. पुढे, राईट द स्टेप्स टू यूज द फर्स्ट एड बॉक्स इफ युअर फ्रेंड गेट्स इंज्युअर्ड. तुमचा मित्र जर जखमी झाला तर फर्स्ट एड बॉक्स कसा वापराल याच्या काय करायच्या, स्टेप्स लिहायच्या. लक्षात.
आता स्टेप्स कशा लिहायच्या हे तुम्ही वर्गात चर्चा करून सोडवा. अशा पद्धतीने आपण द फर्स्ट एड बॉक्स हा घटक आणि त्यावरील स्वाध्याय पाहिला. थँक्यू.